दिल्ली दृश्य भाजपाकडून आंदोलन करण्यात येते। आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते। भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात, या ठिकाणी आंदोलन करतायत। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात येत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात, घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। हातात फलक घेऊन काँग्रेस विरोधात या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन सध्या सुरू आहे। काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक पाहायला मिळतात। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे, घोषणाबाजी करण्यात येत आहे। नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात, घोषणाबाजी करतायत। काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी करण्यात येते। भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। त्यांना अटक करण्यासंदर्भात मागणी करण्यात येते। भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप या ठिकाणी आंदोलक अटकेची मागणी करतायत, जोरदार घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांकडून मात्र या आंदोलकांना या ठिकाणी बाजूला करण्यात येत आहे। काँग्रेस कार्यालयासमोर या भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे। भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी आंदोलन केलं जात आहे। जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचं हे आंदोलन। सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या अटकेची मागणी यावेळी आता करण्यात येत आहे। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचं हे आंदोलन सुरू आहे। मात्र पोलिसांकडून या आंदोलकांना बाजूला केलं जात आहे। मात्र आंदोलक हे आंदोलन करताना या ठिकाणी ठाम पाहायला मिळतात। रस्त्यावर बसून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे या
कारवाई या दोन्ही नेत्यांवर त्वरित कारवाई करावी ही आम्ही सरकारकडे प्रार्थना करू. भारतीय जनता पार्टीचा सुद्धा हनुमान की जय श्रीराम. काँग्रेसचं करायचं काय, काँग्रेसचं करायचं काय. मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद. काँग्रेसचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. राहुल गांधीचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. अरे भ्रष्टाचारांचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. राहुल गांधीचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. सोनिया गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. काँग्रेस पार्टी मुर्दाबाद. राहुल गांधीच्या महिलाला भारत माता की जय. रामचंद्र की जय श्रीराम. सुद्धा हनुमान की जय. रामचंद्र की जय. नक्कीच भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे, जोडे मारो आंदोलन केलं आहे. त्यांनी भारतीय जनतेचा टॅक्स पेअरचा 5,000 कोटी रुपयाचा महाघोटाळा या काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केलाय. जी कंपनी पंडित नेहरू यांनी GL कंपनी स्थापन केली, तिच्या अनेक प्रॉपर्ट्या सरकारी जमीन हे आज युटिलाइज करता आहे. आणि ती जमीन यंग इंडिया 2008 साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती AGL कंपनी ती फक्त 50 लाख रुपयात, जिचं व्हॅल्युएशन 5,000 कोटी होतं, ती 50 लाख रुपयात विकत घेतली. आणि हा 5,000 कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केलाय. यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता, सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत. ओके. अरे या भ्रष्टाचारांचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. भ्रष्टाचारांचं करायचं काय, खाली डोक्यावरती पाय. रामचंद्र की जय. सुद्धा हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मातरम 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 वंदे मातरम. धन्यवाद. प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेश, आपण पाहतोय भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अटकेची मागणी करतायत. काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाकडून हे आंदोलन करण्यात येते, घोषणाबाजी करण्यात येते, अटकेची मागणी या ठिकाणी होत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.